नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण उद्या म्हणजेच शुक्रवारी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात ते पाहणार आहे. त्या अगोदर आपण काल काय चर्चा केलेली होती, काल असेल किंवा पाठीमागच्या काही दिवसापासूनची चर्चा करतोय. बजेटने मार्केटमध्ये थोडं कन्फ्युजन क्रिएट केलेलं आहे. म्हणजे मार्केटलाही अजून कदाचित बजेट समजलं की नाही अशी परिस्थिती आहे. मार्केट जाते तर डाऊन, पूर्ण ग्लोबल आहे जिथून आपल्याला काहीही सपोर्ट नाही आहे. पण यामध्ये एक गोष्ट होती आहे की ज्यामध्ये ट्रॅप केलं जातं आहे किंवा मार्केटला खाली जाऊन दिलं जात नाही. आता हे काय होऊ शकतं, तर तुम्ही विचार करा, कोणतंही गव्हर्नमेंट हा विचार शक्यतो करत नाही की आपल्या एखाद्या न्यूजमुळे किंवा आपल्या एखाद्या ॲक्शनमुळे त्याचं पॅनिक क्रिएट व्हावं मार्केटमध्ये. आणि खास करून BJP गव्हर्नमेंट तर त्याच्यासाठी फेमस आहे, ते प्रो मार्केट म्हणून ओळखलं जातं. तर त्यांच्या बजेटमुळे मार्केटमध्ये जर सेलिंग आलं तर त्याचा एक इम्पॅक्ट असू शकतो. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून तुम्ही पाहताय जसं बजेट झाले, म्युच्युअल फंड असतील किंवा DIs असतील, FIs असतील, यांच्याकडनं एक चांगलं बाईंग आपल्याला पाहायला मिळतं. FIsने खैर काल सेल केलं होतं, परंतु त्या पद्धतीने इन्स्टिट्यूशनल बाईंग मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते आणि मार्केटमध्ये फॉल होत नाही आहे. मार्केट पुन्हा वरती येते. आता हा किती सस्टेनेबल आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता काल आपण जी काही चर्चा केली होती ते काय चर्चा केली होती आपण, तर अपसाईड तर आपली ठरलेली आहे. ॲटलिस्ट म्हणजे तुम्ही ॲग्रेसिव्ह ट्रेडर जरी असाल तरी 24,550 ब्रेक होणं मस्ट आहे. त्याच्यावरतीच आपण डिरेक्शनल ट्रेडसाठीचा थोडाफार विचार करू शकतो. ॲक्च्युअल लेवल 24,650 आहे, जे की अजूनही इंटॅक्ट आहे. त्याच्यावरतीच आपण पॉझिटिव्ह होऊ शकतो. मार्केट बेरिश नाही आहे, मार्केट आहे त्या ट्रेंडमध्ये कंटिन्यू आहे. अजून की ट्रेंड चेंज झाला आहे, बुलिश ट्रेंड चेंज झाला आहे असं काही नाही आहे. परंतु सध्याला ज्यावेळेस आपण इंट्राडे ट्रेड करतो किंवा थोडंफार विकली ट्रेड करतो ना, त्यासाठी महत्त्वाचे लेवल असणार आहे 550 किंवा 650. मोस्टली 650 पकडून चाला, ज्याच्यावरती आपण विकली ट्रेडसुद्धा प्लॅन करू शकतो. आता काल डाऊन साईडची जी चर्चा केलेली होती त्यामध्ये आपली लेवल होती 24,320. जशी ही लेवल ब्रेक होईल तसं आपण काय विचार केलेला होता की आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करणार आहोत, ज्यानंतर 24,240 असेल, 150 असेल आणि 24,075 असेल, याचा विचार आपण करू शकतो. पण झालं काय, एवढं मोठं गॅप डाऊन आपण ओपनिंग पाहिलं. म्हणजे ही जी 320ची लेवल आपण चर्चा केलेली होती ना, त्याच्या खाली मार्केट ओपन होताना पाहायला मिळालेलं आहे आणि थोडं तितकं नाही, चांगलं खाली ओपन झालेलं आहे. मग आणि त्यानंतर काय झालं, एक कॅन्डल बनलेली आहे, परंतु 200 ही जी लेवल आहे त्याला मार्केटने परफेक्टली रिस्पेक्ट केलेलं आहे, वरती आले. पण कोणताही सेटअप बनला नाही. जर मार्केट या ठिकाणी येऊन पुन्हा या ट्रेंड लाईनला जर एक ब्रेकडाऊन आपल्याला पाहायला मिळालं असतं ना, तर पुन्हा आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन केला असता. पण तसं होताना पाहायला मिळालं नाही. मग काय झालेलं आहे, हा जो सपोर्ट होता तो आता तुमच्यासाठी रेजिस्टन्स बनला होता. म्हणजे जेव्हा ही लेवल ब्रेक होताना पाहायला मिळेल, जे की इथे 1 2 3 4 5 जवळजवळ 5-6 कॅन्डल त्या एकाच ठिकाणी बनल्याच्या नंतर त्याचा ब्रेकआउट आला आणि एक्झॅक्टली याच लेवलला पुन्हा पोझिशन ज्या काही होत्या, आपल्या पुढचा जो विचार होता तो सोडून इथे पोझिशन कन्वर्ट करून कॉलमध्ये बसलेलो आहोत. आणि ही जी पूर्ण मुवमेंट आहे ना ती कॅप्चर करण्यात आली. एक्सपायरी असल्यामुळे जवळजवळ 1:4 1:3 तर अगदी आरामात मिळालेलं आहे. आम्ही स्वतः केलेला ट्रेड जो होता तो 24,400चा कॉल होता. म्हणजे हिरो झिरोचाच विचार करून केलेला होता, कारण का अपसाईड तेवढी फास्ट येणार नाही हे माहिती होतं. आणि मग तो अगदी 10च्या आसपास घेऊन तो अगदी 40पर्यंत जाताना पाहायला मिळाला. 39-40 समथिंग तो गेलेला आहे. पण एक चांगला ट्रेड ज्याच्या नंतर म्हणतो ना आपण, तसा मिळालेला नाही. हा या 2 कॅन्डल असतील किंवा शेवटी इथे क्लोजिंग असेल, काहीही चांगलं असं पाहायला मिळालं नाही. हा ज्यांना अगदी लो पकडता आला किंवा नेक्स्ट एक्सपायरीमध्ये ज्यांना ट्रेड केलेला आहे ना, त्यांना पूर्ण दिवसभराची रॅली कॅप्चर करता आली असणार आहे. आता उद्या कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकतो, अजूनही मार्केटमध्ये कन्फ्युजन आहे. जे सुरुवातीला सांगितले ते पुन्हा एकदा सांगतो. तरीही उद्या जर तुम्हाला इंट्राडे हिशोबाने ट्रेड प्लॅन करायचा असेल तर जी लेवल आहे ना ती ही आहे, ती आहे 24,455 ते 65. हा जो 10 पॉईंटचा झोन आहे किंवा 50 ते 60 करा, 10-15 पॉईंटचा जो झोन आहे ना तो इम्पॉर्टंट आहे. म्हणून मार्केट फ्लॅट ओपनिंगने ब्रेक करू द्यात किंवा याच्यावरती गॅपअप होऊन पुन्हा रिटेस्टिंग येऊन एखादा डबल बॉटम असेल किंवा एखादा झोन क्रिएट करून ब्रेकआउट होऊ द्यात, ती लेवल आपली बाईंगची असणार आहे. त्याच्यावरती मग आपलं 24,520 ते 540 जो की इम्पॉर्टंट झोन आहे, आपण अगोदर डिस्कस केल्याप्रमाणे काल ज्याची चर्चा केलेली आहे तो तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. आणि त्यावरती मग 24,650 हे टार्गेट असणार आहे. फक्त एक लक्षात ठेवा, अपसाईडला क्वांटिटी अजूनही थोड्या कमीच ठेवा. जरी मार्केट ओपनिंग नंतर वरती येते, आपल्या मार्केटमध्ये तेच होतं, ग्लोबल मार्केट प्रेशरमध्ये आहे, बाकी सगळं प्रेशरमध्ये आहे. फक्त निफ्टी ओपन होती आहे आणि पुन्हा वरती येते. म्हणजे जो प्रेशर निफ्टीमध्ये पाहायला मिळतोय ना, पाहायला मिळत नाही, तो बाकी मार्केटमध्ये आहे. मग याने काय होऊ शकतं, हे कंटिन्यू होऊन एखाद दिवशी एक मोठी शार्प कॅन्डल बनू शकते. आता ती कधी बनेल, उद्या बनेल, परवा बनेल, सोमवारी, मंगळवारी, बुधवारी कधी बनेल, 650 ब्रेक होण्याच्या अगोदर तिथे नेहमी ती शंका मनात राहणार आहे की कधी एक रेड कॅन्डल बनू शकते. म्हणून अपसाईडला जाताना क्वांटिटी थोड्या कमी करा आणि स्टॉप लॉस ट्रेल करत चालायचं आहे. आता डाऊन साईड कुठे प्लॅन करू शकतो, पुन्हा तीच लेवल. आता जरी आपण 415ला बंद असलो ना, तर ही तीच लेवल महत्त्वाची आहे. ती लेवल आहे 24,300
320. जोपर्यंत याच्यावरती आहोत म्हणजे फ्लॅट ओपनिंग होऊन थोडंफार खाली येतं, थोडंफार गॅप डाऊन खाली येतं, इथे डबल बॉटम घेऊन वरती जाते, तर ही एक लेवल बाईंगसाठी तुम्ही यूज करू शकता. अगदी 24,290 हा तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे. पण इथे झोन बनणं गरजेचं आहे. म्हणजे एखादी कॅन्डल रेड बनत येते आणि डायरेक्ट बाईंग करताय असं होता कामा नाही. काहीतरी सपोर्ट घेऊन एखादं झोन बनेल किंवा एखादं कन्फर्मेशनचं काहीतरी साईन असेल त्यावेळेस तुम्ही घेणार आहात. त्यावेळेस 24,290 तुमचं स्टॉप लॉस असणार आहे. त्यामुळे नंतर तुम्ही 1:2, 1:3 या पद्धतीने ट्रेड प्लॅन करा. याच्यावरतीचे टार्गेट आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. तर डाऊन साईड याच्या खाली ट्रिगर होणार आहे आणि कदाचित आता जर पुन्हा याच्या खाली मार्केट गेलं ना तर थोडं वीक मार्केट होताना पाहायला मिळेल. कारण का जी मंथली कॅन्डल आहे किंवा वीकली कॅन्डल आहे ती एकदा पाहणं गरजेचं आहे. कारण का मंथली एक्सपायरी आहे आणि उद्या वीकली कॅन्डल बंद होणार आहे. ही महत्त्वाची कॅन्डल असणार आहे म्हणून उद्याचं क्लोजिंग इम्पॉर्टंट असू शकतं. जर याच्या खाली क्लोजिंग जाते ना तर ते एक वीकनेसचं साईन असू शकतं. मग याच्या खाली जे टार्गेट आहेत ऑब्वियसली पहिलं टार्गेट तुम्ही इथपर्यंत घेऊन चालू शकता. जे आजचं लो बनलेलं आहे 24,200, 220ची जी रेंज आहे ती अगदी 320 ते 220 हे 100 पॉईंट असतील. याच्या खाली 24,150 आणि मग 24,030पर्यंतचा प्रवास आपण उद्या पाहू शकतो जर 320 ब्रेक झालं तर. 24,30 थोडं अवघड वाटतं आहे, परंतु 24,150 आणि 24,220पर्यंत तर नक्की आपण पोहोचणार आहोत. या पद्धतीने प्लॅन करा. थोडं सावध ट्रेड करा. काल विक्स क्रॅश झालेला होता, आज पुन्हा तेवढाच वाढताना पाहायला मिळालेला आहे. त्याच्यामुळे घाई करू नका. 1-2 दिवस जाऊ द्यात, मार्केटला स्वतःचं डिसिजन घेऊ द्यात, त्याला डायरेक्शन ठरवू द्यात आणि मग ट्रेड करा. तोपर्यंत 1-2 दिवस फक्त मार्केट पाहिल्याने काही होत नाही आहे. बजेटमुळे मार्केटमध्ये कन्फ्युजन आहे, ट्रेडर्समध्ये कन्फ्युजन आहे, इन्व्हेस्टरमध्ये कन्फ्युजन आहे. म्हणून त्याच्यामध्ये ट्रॅप होण्यापासून जास्तीत जास्त स्वतःला वाचवा किंवा लांब ठेवा, क्वांटिटी कमी ठेवा आणि त्या पद्धतीने फक्त लेवलला मिळाला तरच ट्रेड करा. आज मी स्वतः 2च फक्त ट्रेड केलेले आहेत. म्हणजे 2मध्ये त्यामध्येही एक BTST होता कालचा आणि एक आज प्लॅन केलेला होता. एक पुट ट्राय केलेलं होतं 320च्या जवळ, परंतु काही वाटलं नाही की ते होईल म्हणून तो कॉस्टच्या आसपासच एक्झिट केलेला आहे. आता काल जे दुसरी चर्चा झालेली होती बँक निफ्टी अवॉइड. बँक निफ्टीमध्ये ट्रेड करण्यासारखं काही बनतच नाही आहे. म्हणजे अगदी तुम्ही पाहिलं कोणताही दिवस असू द्यात, काल तरी एक्सपायरीमुळे थोडंफार तरी पाहायला मिळालं, आज काहीही नाही, अगदी काही नाही. हां, तुम्ही म्हणू शकता ही कॅन्डल बनली त्यानंतर एक पॅटर्न बनवून मार्केटने ब्रेकडाऊन दिला, पण एवढ्या 2 कॅन्डल फक्त तुम्हाला पाहायला मिळाले. त्यानंतर थोडा वेळ साईडवेज होऊन पुन्हा खाली. म्हणजे ज्यांनी अगदी तंतोतंत पाळलं असेल ना तर यांना हे 150-200 पॉईंट अगदी आरामात मिळालेले असतील, 200-250 पॉईंट. पण त्यानंतर काहीच नाही, एक रॅली आणि पूर्ण दिवस एक छोट्याशा रेंजमध्ये. म्हणजे तुम्ही 12 वाजता जिथं मार्केट पाहिलं होतं तिथेच 1 वाजता, तिथेच 2 वाजता आणि फायनल क्लोजिंगला सुद्धा तिथेच झालेलं आहे. म्हणजे जरी तुम्ही ऑप्शन बायर असाल तर तुमच्या हाती काहीही लागलं नसणार आहे. मी अजूनही त्याच गोष्टीवरती कायम आहे, बँक निफ्टी अवॉइड करायचं आहे. खरं तर काल ॲक्सिस बँकचा रिझल्टही खराब आलेला होता. 5%, 4-5% सकट ॲक्सिस बँकमध्ये पाहायला मिळाला. HDFC बँकची साथ नाही आहे किंवा इतर बँकेची. मग कमीत कमी फॉल तरी त्या पद्धतीने यायला पाहिजे, पण तसंही होत नाही आहे. आणि आता ICICI बँकचा रिझल्ट येऊ शकतो, त्याने एक काय झालं तर आहे एक आशा त्याच्याकडनं. मग बाईंगसाठीचा जो विचार करायचा आहे ना तो ॲटलिस्ट आता खरं तर 50-800 एक महत्त्वाचा सपोर्ट आहे. आता 50-800 जर ब्रेक होते ना तर तुम्ही सेलिंग साईडला जाऊ शकता. इथून 60-70 पॉईंटच आहे, परंतु तो ब्रेक झाल्याच्यानंतर एक 200-250 पॉईंट म्हणजे 50-500 आणि 50-500च्या खाली तर मग तुम्हाला एक फ्री फॉल टाईप मार्केट पाहायला मिळू शकतं. बँक निफ्टीमध्ये शकतं का म्हणतोय कारण का त्या पद्धतीचं कामकाज गेल्या 2 आठवड्यापासून बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळतं. म्हणजे डाऊन साईड 50-800 ब्रेक झालं तर 50-600, 50-500 हा 100 पॉईंटचा एक झोन आहे आणि त्याच्या खाली जर निघतोय तर मग आपण 50-300 आणि 50,000 ही जी सायकोलॉजिकल लेवल आहे इथपर्यंत जाऊ शकतो. अपसाईड खूप अवघड आहे किंवा खूप क्रिटिकल आहे. बँक निफ्टी आहे ती मार्केट सुप्रीम आहे, हे सगळं जरी एका बाजूला ठेवलं तरी सध्या तरी बँक निफ्टी अपसाईड खूप अवघड आहे. हां, कॅन्डल बनायला काहीही बनू शकते, पण प्राईज ॲक्शन म्हणा, टेक्निकल ॲनालिसिस, डेटा असं काहीही दाखवत नाही की एखादी कॅन्डल उभी राहावी. आता ते उभी राहण्यासाठी कधी आपण ट्राय करू शकतो, ॲटलिस्ट तुम्हाला 51,000च्या वरती मार्केट सस्टेन करू द्यात. त्यानंतर सुद्धा 51,200 असेल, 51,400 असेल, छोटे छोटे रेजिस्टन्स आहेत तिथे. ॲक्च्युअल जे बाईंग येणार आहे ते पुन्हा एकदा 51,500च्या वरतीच येणार आहे. इथे तुम्ही 100-200 पॉईंटसाठी प्लॅन करू शकत असाल, स्टॉप लॉस ट्रेल करू शकत असाल तरच बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचा आहे किंवा छोटं मोठं प्रॉफिट घेण्याची तयारी असेल आणि क्वांटिटी कमी ठेवून करायचं आहे. मी अजूनही बँक निफ्टीमध्ये याच माइंडसेटमध्ये आहे. मी एखादी मुवमेंट येऊन देईल, ती हातून जाईल आणि मग ज्यावेळेस काहीतरी सिग्नल मिळेल त्यावेळेस मी ट्रेड प्लॅन करेल. सध्या तरी बँक निफ्टी अवॉइड करण्यातच शहाणपण आहे. आता उद्या महत्त्वाचा जो इंडेक्स असू शकतो सेन्सेक्स. बाकी मार्केट जसं आहे तसंच सेन्सेक्सही आहे. जास्त काही अपेक्षा नाही, फक्त 2 लेवल सांगून ठेवतो त्यावरती लक्ष ठेवा. म्हणजे जिथे बंद आहे तिथून वरती 200 पॉईंट आणि तिथून
खाली 200 पॉईंट, या 2 लेवल मार्क करून ठेवा. ज्या बाजूला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन येईल त्या बाजूला तुम्ही तुमचा ट्रेड प्लॅन करू शकता. दोन्ही बाजूला 200 ते 300 पॉईंट तुम्हाला अगदी आरामात मिळते. दोन्ही बाजूला 200 ते 300 पॉईंट. आता लेवल सांगण्यापेक्षा लक्षात ठेवा, वरती 80-250 अगदी प्रिसाइजली आणि खाली 79-800 ही जी लेवल आहे. जर ब्रेक झाली तर तुम्ही डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. इकडे ब्रेक झालं तर अप साईडचा ट्रेड. फक्त इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची की डायरेक्ट ब्रेक होता का, म्हणजे डायरेक्ट ब्रेक झालं तर रिटेस्टिंग लेवून काहीतरी झोन क्रिएट होऊ द्यात. इकडे डायरेक्ट ब्रेक झालं, रिटेस्टिंग लेवून एखादा झोन क्रिएट होऊन पुन्हा ज्या साईडला जाईल त्या साईडला, किंवा कन्सोल्टेशन होऊन ब्रेकआउट किंवा कन्सोल्टेशन होऊन ब्रेकडाऊन. या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. बाकी एक्स्ट्रा करण्याचा काही प्रयत्न करू नका. उद्या क्लोजिंग होऊ द्यात, ग्लोबल मार्केट काय म्हणते ते एकदा पाहूयात आणि मग विकली ॲनालिसिसमध्ये पाहूयात आपण की काय होतं शनिवारी. त्या पद्धतीने आपण सोमवारपासून ट्रेड प्लॅन करू शकतो. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.